उद्या नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। खरं तर काल महिनाभरापासून प्रचार यंत्रणा ज्या आहे त्या सुरू होत्या आणि काल प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर आता मतदानाची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण सध्या नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर उद्या जी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठीचं जे साहित्य आहे संपूर्ण ते मतदान केंद्रांमध्ये आणून ठेवण्यास सुरुवात झालेली आहे। निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्या यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी राबवल्या जात आहेत। त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मतदान करताना कुठल्याही पद्धतीचं निर्माण होऊ नये याची देखील खबरदारी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जात आहे। आपण सध्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो पाहत आहोत। खरं तर नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात समोरासमोर 2 मतदान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणावरील आपण हे सध्या चित्र पाहत आहोत। पोलीस यंत्रणा जी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर उद्या जे मतदान आहेत ते आपला मतदानाचा अधिकार बजावून जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य जे आहे ते मतपेट्यांमध्ये बंद करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती आज नाशिक शहरात जे मतदान केंद्र आहेत त्यांमध्ये आता तयारी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मतदान प्रक्रियेची तयारी जी आहे ती देखील आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।